एमएसटी सीईटी सेशन 1 आणि सेशन 2 या दोन्ही सेशनचे या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होऊन बराच कालावधी या ठिकाणी झालाय. पण अद्याप इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाहीये. मग हे प्रवेश प्रक्रिया जाणीवपूर्वक या ठिकाणी उशीर केला जात आहे, की या ठिकाणी काही तांत्रिक गोष्टी आहेत, की त्यामुळे या ठिकाणी उशीर होत आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ आणि एक्सपेक्टेड या ठिकाणी काय प्रवेश प्रक्रियेची डेट असेल याबद्दल सुद्धा आपण माहिती करून घेऊयात, की जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना या प्रोसेस बद्दल पडणारे प्रश्न आणि जे काही प्रवेश प्रक्रिया हे थोडीशी समजून जाईल. तर मेनली फर्स्ट रिझन मला असं वाटतं, की जो आपला एमएसटी सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झाला हा मुळात उशिरा डिक्लेअर झाल्यामुळं याही ठिकाणी रिझन असू शकते, की आपली सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिरा होत आहे. दुसरी गोष्ट आहे, सीईटी सेलला रिझल्ट तर उशिरा डिक्लेअर होत आहे, पण तत्पूर्वी ज्या काही फॅसिलिटेशन सेंटर असतात या फॅसिलिटेशन सेंटरची या ठिकाणी पूर्तता करणे किंवा व्हेरीफाय सेंटर निवडणे याच्यासाठी बराच वेळ होत आहे. विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली जाते, हे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर एकंदरीत या विद्यार्थ्याची डॉक्युमेंटची ऑनलाईन माध्यमातून पडताळणी होते, त्याला आपण ई स्क्रुटिनी म्हणतो. आणि दुसरी आहे या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन, म्हणजे डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं. या सेंटरची नियुक्ती अजून सीईटी सेल करत आहे आणि याची एक 3 तारखेपर्यंत डेट देण्यात आली आहे. तर या अनुषंगाने मला असं वैयक्तिक वाटतं 1 ते 2 तारखेला आपली प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. आता यानंतर तिसरं रिझन जे आहे आणि हे महत्वाचं रिझन हे मला वैयक्तिक वाटतं. लक्षात घ्या, मी माझं या ठिकाणी वैयक्तिक मत या ठिकाणी सांगत आहे. ते रिझन आहे हे आपल्या ज्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत. एकतर यावर्षी असं पाहण्यात आलंय जेवढ्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन इनटेक खूप मोठा आहे. त्यातल्या त्यात कॉम्प्युटर, आयटी, एआयडीएस, एआयएमएल या ब्रांचेसचा विचार केला तर एकेका कॅम्पसमध्ये जवळपास 400 मिनिमम या ठिकाणी एकाच ब्रांचच्या सीट आहेत आणि तसं पाहायला गेलं तर 800 सीट या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. मग या कॉलेजच्या सीट अद्याप व्यवस्थित फुलफिल झाल्या नाहीत किंवा जो सेक्शनल इनटेक आहे याच्यात 30% सुद्धा या ठिकाणी या सीट फिल झाल्या नाहीयेत. तर हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण या ठिकाणी मला वाटत आहे. आणि या जोपर्यंत कॉलेजच्या सीट्स बऱ्यापैकी फुल होत नाहीत तोपर्यंत सीईटी सेल अशीच प्रोसेस काही कारणास्तव आपली डिले करत राहणार आहे, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. आता याच्यामध्ये पाहिलं असता की विद्यार्थी पालकांना किंवा विद्यार्थ्यावर कुठे कुठे अन्याय होतो, कसा अन्याय होतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगून देईल. जर आपल्या सीईटी सेलने किंवा गव्हर्नमेंटने ज्याही आपल्या महाराष्ट्र शासनांतर्गत जे कॉलेजेस येतात, म्हणजे ऑल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, ऑल गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज, या सर्व कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया माझं वैयक्तिक मत मी व्यक्त करतो, या प्रवेश प्रक्रिया आपल्या पहिल्या टप्प्यात कंप्लीट व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या सीट्सला परवानगी दिली पाहिजे. कारण होतं काय सध्याच्या परिस्थितीला, ज्याही विद्यार्थ्यांना 80 पर्सेंटाईल पेक्षा कमी मार्क्स आहेत, लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांना 80 पर्सेंटाईल पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि या विद्यार्थ्याची इच्छा आहे की मला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळवायचं आहे आणि त्यातल्या त्यात मला सीएस, आयटी आणि एआयडीएस याच ब्रांचेसला आणि एआयएमएल याच ब्रांचेसला ऍडमिशन मिळवायचं आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी पालक जर आपण स्टेट अंतर्गत जे काही कॉलेजेस येतात त्यामध्ये बीआयटी, पीसीसीई, पीआयसीटी, सीयूपी या कॉलेजचा एकंदरीत विचार केला तर या मार्कला हे पॉसिबल नाहीये. मग या विद्यार्थ्यासाठी नेक्स्ट पर्याय ज्यावेळेस आपण शोधत असतो तो दिसतो आपल्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आणि या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जस्ट आपण सर्च जरी केलं किंवा आपण थॉट जरी या ठिकाणी घरात चर्चा करत असताना आपण काढला की मला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर आपलं इंस्टाग्राम असेल, गुगल फीड्स असतील अथवा युट्यूब असेल, यावरती कंटिन्यू आपल्यावरती हॅमर होत आहे की या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किती छान आहेत, किती प्लेसमेंट देत आहेत आणि किती यांचे पॅकेज हायर आहे याबद्दल माहिती दिली. म्हणजे अगदीच लक्षात घ्या, गव्हर्नमेंटला आपले जे काही महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणारे ऍडेड कॉलेजेस आहेत या कॉलेजपेक्षा या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची जास्त काळजी आहे असं कुठेतरी मला वाटत आहे. ठीक आहे, कारण जर असं नसतं तर या ज्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया आहेत या प्रवेश प्रक्रिया आपल्या पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या 2 राऊंड तरी झाल्यानंतर घेणं किंवा करणं योग्य होतं. पण या प्रवेश प्रक्रिया जर आपण पाहिला असता आपले राऊंड सुरुवात होण्याच्या अगोदरच या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेचे राऊंड या ठिकाणी डिक्लेअर झाले, यामध्ये ऍडमिशन विद्यार्थ्याचे चालू झाले. मग यातल्या यात काही कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन मिळतं, म्हणजे भले आपल्याला 1 मार्क असू द्या, 2 मार्क असू द्या, 30 मार्क असू द्या किंवा 80 मार्क असू द्या, आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन मिळतं.
मी महत्वाची या ठिकाणी इन्फॉर्मेशन देईल आणि या ठिकाणी मी टोटली माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडत आहे. तर आपण ही डायरेक्ट ऍडमिशन घेत असाल तर ऍटलीस्ट ज्या युनिव्हर्सिटीकडे मार्क फिल्टर आहे किंवा मेरिट फिल्टर आहे, मेरिट बेस्ड ऍडमिशन होतं, त्या युनिव्हर्सिटीचं चॉईस करा. ज्या युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन कंडक्ट करून ऍडमिशन देतात या युनिव्हर्सिटीला प्राधान्य द्या. असं मुळीच आपण या ठिकाणी मार्क्स आहेत लो आणि उगीच जास्त आपण कॉलेजला ऍडमिशन मिळते म्हणून आपण घेत आहेत, हे तुम्ही चूक करू नका. विद्यार्थी पालकाला विनंती आहे, आपल्या विद्यार्थ्यासाठी आपण 4 वर्षासाठी या कॉलेजची निवड करत असतो आणि या 4 वर्षावर नंतर विद्यार्थ्याचं भवितव्य या ठिकाणी ठरवलं जात असतं. तर आपण ज्याही कॉलेजची निवड करत आहे, हे कॉलेज योग्य प्लेसमेंट देते का? योग्य प्लेसमेंट साठी या ठिकाणी टीपीओ मॅनेज आहेत का किंवा वेगळे चांगल्या कंपनीशी टाय आहेत का, हे तुम्ही चेक करा. महत्वाची गोष्ट आहे, फॅकल्टी वर्ग कसा आहे, एक्झामिनेशन पॅटर्न कसा आहे, या सर्व गोष्टीची तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन मगच या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे वळणं योग्य असणार आहे. लक्षात घ्या, पॅनिक होऊ नका. महत्वाची गोष्ट सांगेल अजून एक तुम्हाला, जर हे युनिव्हर्सिटीच्या बद्दल सांगायचं झालं, आपण जे याच युनिव्हर्सिटीचे जे मेन कॉलेजेस आहेत, जे की सावित्रीबाई फुले अंतर्गत अथवा मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत, या कॉलेजमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर असेल, कधी कॉन्टॅक्ट करून बघा. एकतर कॉन्टॅक्ट होत नाही, झाला तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळत नाही आणि जरी मिळाली तरी आपल्याला नंतर कॉल बॅक येत नाही की आमच्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी आहे. तेच जर आपण या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन जर केलं तर आपल्याला कंटिन्यू दिवसातून 2-3 कॉल येतील, मेल्स येतील, व्हॉट्सअप मेसेज येतील, ऍडमिशन कधी घेत आहेत, वेगवेगळ्या बेनिफिट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितले जाते. मग जर खरंच या युनिव्हर्सिटी एवढ्या टॉपच्या आहेत, मग हे करायची काय गरज आहे? आणि जे आपल्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ऍडेड कॉलेजेस आहेत, यासाठी तुम्ही 10 वेळेस जरी कॉल केला तर एखाद्या वेळेस कनेक्ट होतो आणि एखाद्या वेळेस आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. मग हा डिफरंट काय आहे? हे पण तुम्ही जाणीव करून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सर्वच युनिव्हर्सिटी टॉप आहेत का? तर नाही. याच्यात मुळीच खरंच काही टॉपच्या आहेत की जे खरंच खूप चांगल्या प्लेसमेंट देतात. पण खरंच अशा काही युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढे प्लेसमेंट मिळेल का नाही, हे सुद्धा थोडं सांगणं कठीण जातं. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी घाई करू नये मला असं वाटतं. आणि जरी घाई करत असाल तर योग्य त्या युनिव्हर्सिटीला आपण ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. आज आपले 4 पैसे जात असतील, जाऊ द्या, पण योग्य ते चॉईस तुम्ही निवडणं गरजेचं आहे. आणि मेन विद्यार्थी पालकाला विनंती आहे, आपले मार्क्स कमी आहेत तर आपल्याला पुण्यातच ऍडमिशन घ्यायचंय तर ब्रांच कॉम्प्रोमाइज करा, पण चांगलं कॉलेज मिळवा, ते योग्य पर्याय आहे. जर आपल्याला सीएस आयटीच करिअर करायचंय तर आपल्याला दुसरा पर्याय या ठिकाणी आहे की पुणे मुंबई सोडा, अदर दॅन ऑप्शनला प्रायोरिटी द्या, आपल्याला डेफिनेटली ऍडमिशन मिळतं. फक्त सीएस आयटी आणि फक्त पुणेच म्हणून जर आपण बसलात तर यदा कदाचित या मार्कच्या खाली मार्क्स असतील तर नॉट अलाउटेडच आपलं जास्त राहील. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी, त्याच मार्कवरती जर ब्रांच कॉम्प्रोमाइज केली असती तर खूप चांगलं कॉलेज मिळालं असतं. असं आपण 4 राऊंड झाल्यानंतर पछतावा करण्यापेक्षा आजच योग्य ते डिसिजन घेणं गरजेचं असणार आहे. मोरल ऑफ द स्टोरी किंवा मोरल ऑफ द दिस व्हिडिओ मध्ये मला जे तुम्हाला सांगायचंय ते म्हणजे की आपली प्रवेश प्रक्रिया हे 1 ते 2 जुलैच्या नंतर चालू होऊ शकते आणि प्रवेश प्रक्रियेला जो डिले होत आहे या डिलेचं पण मी तुम्हाला कारण सांगितलंय. जर योग्य वाटत असेल, पटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून गव्हर्नमेंटने आधी आपले जे काही गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत याच्या प्रक्रिया चालू कराव्या आणि मग या कॉलेजेसच्या ऍडमिशनची परमिशन द्यावी. कारण दरवर्षी या कॉलेजचे ऍडमिशन जेव्हा पूर्ण राऊंड 2-3 होतात त्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन चालू होतं आणि यामध्ये विद्यार्थी पालक घाबरून या ठिकाणी ऍडमिशन घेतात. ऍडमिशन घेताना, रजिस्ट्रेशन करताना वेगळे पैसे, ऍडमिशन कॅन्सल करताना वेगळे पैसे. म्हणजे एकतर युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात फीस भरून आपलाच लॉस आहे आणि एक प्रकारे या ठिकाणी कॅन्सलेशनला जाताना आपलंच फीस डिडक्शन आहे. अशा दोन्ही याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक भरडला जात आहे या 2 ते 3 वर्षामध्ये. तर याला कुठेतरी काहीतरी नियम किंवा निर्बंध असणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून अननेसेसरी विद्यार्थ्याच्या पैशाची पिळवणूक होऊ नये किंवा विद्यार्थी पालकाची या ठिकाणी पिळवणूक होऊ नये. आणि जे आपण 2 वर्ष मेहनत करून जे मार्क्स मिळवले याला कुठेतरी या ठिकाणी न्याय डेफिनेटली मिळायलाच पाहिजे. यामध्ये ज्याही विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटी अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय बेनिफिट्स आहेत, काय ड्रॉबॅक्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपली जी काही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आहे, एक तर एमएसटी सीईटी जेई मार्क्स वरती होती. आपल्याला ज्यावेळेस ऍडमिशन मिळतं, लक्षात घ्या खूप महत्वाचा पॉईंट आहे, ज्यावेळेस आपण कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळू तर या कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळाल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप बेनिफिट मिळत असतात पुढील 4 वर्ष. पण आपण जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ तर आपल्याला स्कॉलरशिप बेनिफिट्स या ठिकाणी
मिळत नाहीये. ठीक आहे. हे बरेच काही असे डिफरन्सेस आहेत आणि मोठा अजून डिफरंट आहे, म्हणजे आपल्याला डिग्री मिळणार आहे. डिग्री जी आहे ती आपल्याला जे की आपली सावित्रीबाई फुले आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, याची आपल्याला डिग्री मिळणार आहे आणि यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्याही युनिव्हर्सिटीत आपलं ॲडमिशन आहे, फक्त त्या युनिव्हर्सिटीची आपल्याला या ठिकाणी डिग्री मिळणार आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीला तुम्ही व्यवस्थित चेक करा. मी पूर्ण स्पेसिफिकेशन केलं आहे. ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेज सुद्धा या ठिकाणी सांगितलंय. ते सर्व चेक करून तुम्ही या गोष्टीचं डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. थँक